जालन्यामध्ये न्यू शिवगंगा वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या लॉजवर पोलिसांचा छापा, 7 पीडित महिलांची सुटका. जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई करत बसस्थानक रोडवरील न्यू शिवगंगा लॉजवर छापा टाकला. या कारवाईत 7 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून रोख रकमेसह 77,380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सदर बाजार पोलीस करत आहेत. पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि अपर पोलीस अधीक्षक विक्रम साई यांनी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांना कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार त्यांनी बसस्थानक रोडवरील न्यू शिवगंगा लॉज येथे छापा टाकला. तपासादरम्यान लॉज मालक संदीप पांडुरंग राऊत हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरून महिलांना आणून लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे समोर आले. या कारवाईत 7 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच रोख रकमेसह एकूण 77,380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी न्यू शिवगंगा लॉजचे मालक संदीप पांडुरंग राऊत आणि बाबूलाल रामदास भटकर हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. तसेच लॉज मॅनेजर विलास शिवाजी भानुसे यांच्यासह काही ग्राहकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साई, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जालना शहरातील बसस्टँड शेजारी न्यू शिवगंगा लॉज येथे देह विक्री व्यापार सुरू असल्याची आम्हाला माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही वरिष्ठांच्या परवानगीने त्या ठिकाणी देह विक्री व्यापार सुरू असल्याची खात्री केली. खात्री करून आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला असता आम्हाला त्या ठिकाणी 7 महिला आणि 7 पुरुष मिळून आलेले आहेत. त्यानुसार आम्ही वरिष्ठांच्या आदेशान्वये त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत.